आता आपण क्लिपआर्ट आणि बिटमॅप यातला फरक समजावून घेऊया। ही जी तरुणी आहे उजवीकडची, ही याचे आपण रंग बदललेले आहेत। आता याचे रूपांतर आपण बिटमॅप इमेजमध्ये करूया। यासाठी बिटमॅप मेनूमध्ये जायचं आणि कन्वर्ट टू बिटमॅप म्हणायचे की हा मेनू दिसेल आणि त्याला ओके करायचे। CMYK आणि रिझोल्यूशन 300 या त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। ओके म्हटल्यानंतर उजवीकडील तरुणीचे आता बिटमॅपमध्ये रूपांतर झालेले दिसते, कारण खाली बघा बिटमॅप CMYK आणि 300 DP आहे आणि डावीकडे आहे ती क्लिपआर्ट आहे, त्यामुळे ग्रुप ऑफ 83 ऑब्जेक्ट्स असं त्याच्यामध्ये येतं। तेव्हा क्लिपआर्ट म्हणजे ऑब्जेक्ट्स आपण पाहिलं आणि ह्या इकडे बिटमॅप CMYK किंवा RGB जे काय असेल ते येते। आता आपण क्लिपआर्टचे आपण बिटमॅपमध्ये रूपांतर केले। आता बिटमॅप इमेजचे पुन्हा क्लिपआर्टमध्ये रूपांतर करता येते का आणि ते कसे करायचे हे आपण बघूया। ही बिटमॅप इमेज सिलेक्ट करा, बिटमॅप मेनूमध्ये जा आणि आउटलाईन ट्रेसला या आणि त्यातून हाय क्वालिटी इमेज वर क्लिक करा की डावीकडे दिसते ते बिटमॅप ओरिजिनल आणि उजवीकडे दिसते ते क्लिपआर्ट। आता हे क्लिपआर्ट असे दिसेल तुम्हाला। यातले काय मग डिटेल्स कमी पाहिजे असतील ते मायनसकडे केले की डिटेल्स कमी दिसतात आणि मग याकडे पुन्हा ते त्याचा प्रिव्ह्यू दाखवला जातो। हे बघा, जितके डिटेल्स कमी कराल तुम्ही तितका तुमचा इमेजचा लॉस होईल। उदाहरणार्थ हे बघा, तिचे ओठ गेले, डोळे गेले, नाक गेलं। जसं तुम्ही जितकं, आता मी मॅक्झिमम ठेवतो। हे बघा बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत। स्मूथिंग तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर ते पण मॅक्झिमम ठेवा। पण बघा स्मूथिंग केले की काही विचित्र इफेक्ट येतो। मी परत मध्यावर ठेवतो। कॉर्नर स्मूथनेस बघूया वाढवलं की काय करतो। डिलीट ओरिजिनल इमेज, रिमूव्ह बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर ऑन करा। स्पेसिफाय कलर पण दिलेला आहे त्यांनी। अशा प्रकारे टोटली याच्यामध्ये 57 कर्व्ह झालेले आहेत, हे तुम्हाला दिसते। आता ओके म्हटलं की ही इमेज पुन्हा क्लिपआर्ट होईल। इकडे पण राईट क्लिक केले आणि पुन्हा मी अनग्रुप ऑल केलं। आता मूळ ह्याच्यामध्ये 83 नोड होते आणि आता जी इमेज आहे त्याच्यामध्ये 58 ऑब्जेक्ट्स आहेत, त्यामुळे या इमेजचा दर्जा किंवा क्वालिटी याच्यापेक्षा नक्की कमी आहे। आता ही जी इमेज आहे हिच्यामध्ये पुन्हा मी चेंजेस करू शकतो। हे पहा, तर या पद्धतीने क्लिपआर्टचे आपण बिटमॅपमध्ये इमेजमध्ये रूपांतर करू शकतो। बिटमॅपचे पुन्हा कोरल ट्रेस या कमांडनी क्लिपआर्टमध्ये रूपांतर करू शकतो। आणि जसे आपण हे रंग याच्यामध्ये बदलले, क्लिपआर्टमध्ये बदलले, त्याचप्रमाणे बिटमॅपमध्ये देखील आपण चेंजेस करू शकतो रंगांचे, पण ते कोरल पेंटमधनं करावे लागतात किंवा फोटोशॉपमधनं करावे लागतात। हा त्यातला मुख्य फरक आहे। आपण आता क्लिपआर्ट म्हणजे काय हे समजावून घेऊ। या ठिकाणी एका तरुणीचे चित्र दिसत आहे आणि उजवीकडे त्या चित्राची कॉपी आहे। क्लिपआर्ट म्हणजे अनेक लहान लहान ऑब्जेक्टचा समूह होय। डावीकडील तरुणीवर मी क्लिक केले
क्लिक केल्यानंतर तळाशी दिसत आहे बघा ग्रुप ऑफ 83 ऑब्जेक्ट्स आणि पुढे काहीतरी. त्यातला मुख्य मुद्दा आहे की हे जे तरुणीचे चित्र आहे हे 83 लहान लहान ऑब्जेक्टपासून तयार झालेले आहे. उजवीकडे त्या चित्राची कॉपी केलेली आहे, मात्र मी एक केलेले आहे की ही कॉपी केल्यानंतर अरेंज मेनूमधून अनग्रुप ऑल ही कमांड दिलेली आहे. त्यामुळे जिकडे तुम्ही क्लिक कराल तिकडचा भाग क्लिक होतो. आता आपण या तरुणीचे वेश आणि इतर गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करूया. आता मी डाव्या बाजूला क्लिक केलं आणि तिचा टॉप आहे तिचा रंग बदलला. तसेच उजव्या बाजूला क्लिक केलं तो रंग बदलला. या इकडचा रंग बदलला. आता केसाचा रंग बदलायचा झाला तर या पद्धतीने या तरुणीच्या साधारणपणे बऱ्याच गोष्टी मी बदललेल्या आहेत. तर कोरल ड्रॉ मधली जी आकृत्या तयार झालेल्या आहेत किंवा क्लिपार्स तयार झालेली आहेत त्या पहिल्यांदा अनग्रुप कराव्या लागतात आणि अनग्रुप केल्यानंतर सिलेक्ट करून त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग भरावे लागतात. आणि क्लिपार्ट म्हणजे अनेक ऑब्जेक्टचा समूह असतो. आता तुमच्या लक्षात आले असेल की क्लिपार्ट म्हणजे काय.